मी 3 टप्पे सुरुवातीला आपल्या पुढे सर मांडीन. एक टप्पा आहे बालपणाचा, दुसरा टप्पा आहे तारुण्याचा आणि तिसरा टप्पा आहे म्हातारपणाचा. 3 टप्पे महत्वाचे जीवनात. पहिला टप्पा जो आहे त्या टप्प्याचं नाव आहे बालपण. बालपण कशाने शोभतंय असा जर तुम्ही मला प्रश्न विचारत असाल तर मी त्याला उत्तर देईन की बालपण हे संस्काराने शोभतंय. कशाने शोभतंय? संस्काराने शोभतंय. मला वाटतंय बालपण संस्काराने शोभतंय. लहान लेकरावर चांगले संस्कार असणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल. लहान लहान लेकरं असतात, त्यांच्यावर तुम्ही चांगले संस्कार टाकले तर मुलं चांगले संस्कारी घडतील. आणि लहानपणातच त्यांच्यावर संस्कार टाकणं ही गोष्ट अतिशय महत्वाची. अजून एक वाक्य बोलू द्या. बऱ्याचदा आपल्याकडे काय झालंय चाटे सर, पैसा कमवण्याच्या नादामध्ये मुलावर संस्कार टाकणं ही गोष्ट जरा अलीकडे बाजूलाच राहिली. पैसा जरूर कमवला पाहिजे, पैशाला जरूर किंमत आहे. मी बाबांच्या या व्यासपीठावरून आपल्याला सांगेन की पैसा कमवलाच पाहिजे, कारण धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. जगामध्ये पैशाला किंमत आहे. पैसा नसल्यावर बायको सुद्धा नीट बोलत नाही असं नाथ महाराज म्हणतायत. कोण? बायको सुद्धा नीट बोलत नाही. काय नसल्यावर? पैसा नसल्यावर. नाथांची ओवी आहे, त्या धनाची झाली आ तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाटी, आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठी फडफडवणी. म्हणजे जीवनामध्ये अर्थ महत्वाचा आहे, पैसा महत्वाचा आहे. महत्वाचा नाही असं नाही, महत्वाचाच आहे. पण त्या सगळ्या बरोबर त्या पैसा कमवण्याच्या नादामध्ये आपण बऱ्याचदा आपल्या मुलावर बरोबर संस्कार टाकतोय का नाही याचा विचार करणं ही गोष्ट गरजेची. आणि अजून सोपं करतो, इकडे बघा माझ्याकडे, अजून सोपं करतो तुम्हाला. तुम्ही घरामध्ये कसे वागता याच्यावरून तुमची मुलं वागत असतात. तुम्ही जर चांगले वागत असाल तर तुमचे मुलं चांगले वागत असतात. लक्षात येते माझं बोलणं? मुलं तुम्ही जशी वागत आहात तशी तुमची मुलं वागत असतात. तुम्ही जर नीट वागले तर मुलं तुमच्यासारखेच वागणार आहे. तुम्ही जर वाईट वागले तर मुलं तशीच वागणार आहे. त्यामुळं आपलं वागणं कसं आहे याच्यावरून बाकीच्याच लहान लेकरांचं अवलंबून असतं. तुम्ही जर घरामध्ये व्यवस्थित वागत असाल तर घरातली मुलं चांगलीच वागणार आहे. तुमच्या गळ्यामध्ये जर माळ असेल तर मला असं वाटतंय की तुमच्या मुलाच्या गळ्यामध्ये सुद्धा माळ असणारच. तुम्ही जर रोज देवाचं दर्शन घेत असाल, भगवंताची आरती करत असाल, दर्शन करत असाल तर मला असं वाटतंय की नक्कीच मुलं सुद्धा रोज उठल्या उठल्या भगवंताची आरती करणार आहेत, नैवेद्य दाखवणार आहेत, मग जेवण करणार. आणि तुम्ही जर शिव्या देत असाल तर मुलं सुद्धा तसे शिव्या देणार आहेत ना. एका माणसाला 2 मुले, ते एक मुलगा छोटा होता, एक मोठा होता. बाप सारखाच त्या मुलाला म्हणायचा, भाडकाऊ शाळेत गेला नाही, भाडकाऊ शेतात गेला नाही, भाडकाऊ इकडे गेला नाही, भाडकाऊ तिकडे गेला नाही असं म्हणायचं. ते लहान लेकरानं ऐकलं, बारक्या लेकरानं. त्या बारक्या लेकरानं ऐकल्याच्या नंतर ते बारकं लेकरू त्यानं रेल्वे घेतली हातामध्ये आणि त्याचा खेळ चालू झाला. चला पिंपळनेर पुणे, पिंपळनेर पुणे, पिंपळनेर पुणे. ज्या भाडकावला बसायचं त्या भाडकावनी बसून घ्या, ज्या भाडकावला उतरायचं त्या भाडकावनी उतरून घ्या. गाडी निघायची वेळ झाली. बाप आला, बापानं कानाखाली टोका मारला. नालायका म्हणे, भाडकाऊ म्हणतो का? तुला काय अक्कल आहे का? भाडकाऊ भाडकाऊ म्हणतो का? नाही कळलं तुम्हाला? असू द्या. काय म्हटलं? भाडकाऊ भाडकाऊ म्हणतो का म्हणे? तुला काही कळतं का? अक्कल आहे का? लेकरनं ती रेल्वे टाकून दिली. 10 मिनिटं रडलं. 10व्या मिनिटाला पुन्हा त्यानं ती रेल्वे हातात घेतली आणि पुन्हा त्याचा खेळ चालू झाला. चला पिंपळनेर पुणे, पिंपळनेर पुणे. ज्या भाडकावला बसायचं त्या भाडकावनी बसून घ्या, ज्या भाडकावला उतरायचं त्या भाडकावनी उतरून घ्या. आताच एका भाडकावमुळे गाडी 10 मिनिटं लेट झालीये. माझं बोलणं कळलं असेल आपल्याला. मला काय सांग, मला दृष्टांत सांगायचा नाही. दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्याकरता केली जाणारी युक्ती म्हणजे दृष्टांत. आपण जसे वागत आहात तशीच आपली मुलं बाळ वागणार आहे. याचा अर्थ असा आहे की बालपण कशाने शोभतंय तर हे सर बालपण संस्काराने शोभतंय. आम्हाला आई वडील जरी नसले तरी आमच्या आजीनं आमच्यावर चांगले संस्कार टाकले होते. आळंदीला नेऊन घातलं होतं म्हणून तर खऱ्या अर्थानं आम्ही या व्यासपीठावर बसलोय. बालपण हे संस्काराने शोभतंय. मला पुढचा टप्पा मांडून बाबांचं जीवन आपल्या पुढे मांडायचंय की तारुण्य कशाने शोभतंय तर तारुण्य हे त्यागाने शोभतंय. तारुण्य कशाने शोभतंय? त्यागाने. आणि अजून एक वाक्य बोलतो, तारुण्य हे त्यागाने शोभतंय आणि त्याग सुद्धा तारुण्यातच शोभून दिसत असतो.
तुम्हाला त्याग करायचा आहे तर तारुण्यातला त्याग महत्वाचा आहे. म्हातारपणामध्ये त्याग करणं याला अर्थ नाही. त्याग करायचा असेल तर तारुण्यामध्ये त्याग करणं ही गोष्ट सज्जनांनो अतिशय गरजेची. संत भगवान बाबांनी ज्यावेळेला गुरु केले, ज्यावेळेला गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, बाबा ज्यावेळेला दिंडीमध्ये गेले त्यावेळेला बाबांचं वय 55 वर्षाचं असतं, बाबांचं वय 60 वर्षाचं असतं. तर मला असं वाटतं की हा गड उभा राहिला नसता, हा सप्ताह सुद्धा झाला नसता. ज्या वेळेला बाबांनी पहिली गळ्यामध्ये माळ घातली त्यावेळेला बाबांचं वय अवघ्या 8-10 वर्षाचं होतं. बरोबर आहे का नाही? 7 वर्षाचं होतं. म्हणून तर खऱ्या अर्थानं आज त्यांचा सप्ताह होतोय, त्यांचा गड उभा राहिलाय. तारुण्य हे त्यागाने शोभतंय, त्याग सुद्धा तारुण्यातच शोभतोय. ऐका, अजून तुम्हाला त्याग करायचा असेल तर तारुण्यामध्ये करा. संत श्रेष्ठ भगवान बाबांनी तारुण्यामध्ये त्याग केला होता, म्हणून बाबांचा एवढा सप्ताह होतोय. बाबांच्या निमित्तानं ही कथा होते. एवढा मोठा गड या ठिकाणी उभा राहिलाय. अरे या गडाची, आपल्या भगवान गडाची आणि आपल्या महंताची खरं म्हणजे देशामध्ये चर्चा आहे. देशामध्ये एवढं हे गड आणि आपले शास्त्री जे आपले महंत आपल्यासाठी अधिकार संपन्न. मी का बोलतोय, कशासाठी बोलतोय तर तारुण्यामध्ये त्याग करा. आज भगतसिंगाचा हा तारुण्यातला त्याग होता, म्हणून तर भगतसिंगाची आठवण व्यासपीठावर सुद्धा काढली जाते. भगतसिंगाचं त्याग हा तारुण्यातला त्याग होता. ज्यावेळेला भगतसिंग या देशासाठी फासावर गेले त्यावेळेला भगतसिंगाचं वय 50 वर्षाचं असतं तर भगतसिंगाची आठवण आम्ही काढली नसती. पण ज्या वेळेला भगतसिंग या देशासाठी फासावर गेले त्यावेळेला भगतसिंगाचं वय अवघ्या 23 वर्षाचं होतं. 23 वर्षाचं वय होतं, तारुण्यामधलं वय होतं, म्हणून तर त्यांची आठवण आज आपल्याला काढावी लागली. भगतसिंगाला बघण्यासाठी पाहुणे आले होते आणि भगतसिंगाच्या हातामध्ये माईनं 50ची नोट दिली होती. जा भगत, पाहुणे येणार आहेत, याचा किराणा घेऊन ये. भगत किराणा आणण्याकरता गेला. भगतनं विचार केला याचा जर मी किराणा आणला आणि पाहुण्यांनी जर मला पसंत केलं तर मला आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल. मला तर आईची सेवा करायची, बाईची सेवा करायची नाही. बॉम्ब टाकला. लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगाला अटक करण्यात आलं आणि भगतसिंगाला फाशीची शिक्षा ठरली. ऐकताय ना तुम्ही? भगतसिंगाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि भगतसिंगाची माँ ज्या वेळेला भगतला भेटायला आली त्यावेळेला भगतसिंगाच्या माईला भगतसिंग सांगत होते, रोना नहीं माँ, रोना नहीं माँ, वीरों की माँ कभी रोती नहीं, रोना नहीं माँ. त्यावेळेला भगतसिंगाची आई म्हणत होते, रडू दे रे भगत, मला रडू दे, कारण माझा मुलगा फासावर जातोय आणि माझं रडणं काय आहे हे तुला कळणार नाही, कारण तू अजून कुणाचा बाप झाला नाहीस. तू जर कुणाचा बाप झाला नसेल तर तुला माझं रडणं आहे, माझ्या रडण्याचा अर्थ कळणार नाही. आणि भगतसिंग म्हणतात, माँ माझी लाश घेण्यासाठी तू यायचं नाहीस मा, लाश लाश मड मड. का रे भगत? मामाला पाठवायचंच आई, मामाला, कारण ज्या वेळेला तू माझी लाश घेण्यासाठी येतील ना त्यावेळेला हे हरामखोर इंग्रज तुझ्याकडे बोट करतील आणि म्हणतील ही भगतसिंगाची माँ आहे. त्यावेळेला हा माझ्या देशाचा अपमान असेल. माँ माझ्या देशाचा अपमान असेल. माँ मला या देशासाठी फासावर जायचंय. माँ मला या देशासाठी त्या ठिकाणी प्राणाचं बलिदान द्यायचंय. त्या देशासाठी हसत हसत फासावर जायचंय. माँ रडत रडत फासावर जायचं नाही. सर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो महत्वाची, तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो साहेब. भगतसिंग ज्या दिवशी फासावर जाणार होते ना त्या दिवशी सकाळी 6 वाजता उठून व्यायाम करत होते, जोर बैठका काढत होते. विचारलं एका पोलीस हवालदारानं भगतसिंगाला, भगत हा साहेब, हे भगत हा साहेब, भगत तू माहित नाही तुला? काय साहेब, अजून 2 तासानं तुला फाशी आहे. हा माहितीये मला, अजून 2 तासानं मी फासावर जाणार आहे. भगत तू जर 2 तासानं फासावर जाणार असशील तर व्यायाम कशासाठी करतोस? साहेब व्यायाम याच्यासाठी करतोय साहेब की बस मला शरीर चांगलं बनवायचंय, मजबूत बनवायचंय ना. अरे व्यायाम केल्यावर शरीर चांगलं राहतं ना. हवालदाराचे डोळे भरून आले ना. हवालदारानं सांगितलं, भगत 2 तासासाठी. त्यावेळेला भगतसिंग उठून उभा राहिला आणि सांगितलं, खबरदार साहेब, 2 तासासाठी म्हणाल तर, अरे देवाला एखादं फूल अर्पण करायचं असेल तर त्या शिळं फूल जमत नाही, टवटवीत फूल देवाला अर्पण करावं लागतं ना. तसं या भारत देशासाठी मला फासावर जायचंय, ते टवटवीत होऊन फासावर जायचंय. म्हणून तर भगतसिंगाची आठवण करावी लागते दादा. हे मेरे वतन के तुम खूब लगा लो ना
स्टेजवरून करतो त्याचं कारण भगतसिंगाचा त्याग तारुण्यात. आपल्या बाबांनी त्याग केला तर तारुण्यामध्ये त्याची आठवण करावी लागेल. सर्वांनी म्हणायचंय या देशासाठी प्राण गवाए कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लोग घर आए, जो लोग घर मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो, जो शहीद हुए जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी. आपण त्याच्यासाठी टाळी वाजवली. जब घायल हुआ इमाम खतरे में पड़ी आज़ादी, जब घायल हुआ इमाम खतरे में पड़ी आज़ादी, जब तक सांस लड़े, जब तक सांस लड़े, फिर अपनी जान शादी संगीन पे धर धरना सो गए अमर बलिदानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आंखों को भर लो पानी. शहीद हुए जरा याद करो कुर्बानी. जब देश में दीवारी वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे होली. क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोग आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. भारत माता की जय, भारत माता की. वाह. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो. भगतसिंगाचा त्याग हा तारुण्यातला त्याग होता. म्हणून तर खऱ्या अर्थानं त्यांचं नाव घेतलं जात आहे. संत श्रेष्ठ भगवान बाबांनी जो त्याग केला तो बाबांचा त्याग सुद्धा तारुण्यातला त्याग होता. तारुण्यातला त्याग होता म्हणून तर वैराग्य सुद्धा तेवढंच होतं.
वामन भाऊ महाराजांचंही वैराग्य तेवढंच होतं, वाचा सिद्धी प्राप्त होती. भगवान बाबा आणि वामन भाऊ ही जोड खऱ्या अर्थाने या मराठवाड्याच्या भूमीमध्ये जन्माला आले. म्हणून तर आपण कुठंतरी कथा कीर्तन करू शकतोय, म्हणून तर आपल्या गळ्यात माळ आहे. बाबा आणि भाऊ झाले नसते तर आपल्या गळ्यात माळ सुद्धा राहिली नसती. ही सगळी कृपा जर कुणाची असेल तर भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराजांची कृपा हे लक्षात ठेवा. वामन भाऊ महाराज तर वाचा सिद्धी होती महाराज, वाचा सिद्धी होती. तोंडातून शब्द गेल्याबरोबर खराच व्हायचा शब्द होत होता का नाही सांगा. शब्द इथं मोठा देवी, या मोठा देवीवर बकरे कापले जायचे, हिंसा केली जायचे. तिकडं कोणी बंद केलं तर वामन भाऊ महाराजांनी बंद केलं. लक्षात येते माझं बोलणं. वामन भाऊ महाराजांनी बंद केलं. आमच्याकडं भोगलवाडी आहे, भोगलवाडी महालक्ष्मीच्या समोर बकरे कापले जायचे, ते कुणी बंद केलं तर भगवान बाबांनी बंद केलं. हे लक्षात ठेवा. म्हणजे ही संत होते म्हणून आपण कुठंतरी रोळावरून चालतोय. ही संत झाले नसते तर आपण कुठं असतो हे आपल्यालाही माहीत नसतं. लक्षात येते माझं बोलणं, आपल्यालाही माहीत नसतं. म्हणून यांचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आणि तुमचं आमचं परमभाग्य आहे की आपल्याला या कोरोनासारख्या महामारीतून वाचून सुद्धा आपण इथपर्यंत इथं येऊन बसलो. हे आपलं भाग्य आहे. पुढच्या वर्षी सप्ताह होईल, सप्ताह तर होणारच आहे, पण पुढच्या वर्षीपर्यंत आपण आहोत का नाही हे आपल्या हातात नाही ना. बरोबर बोलतोय ना मी, आपल्या हातात नाही ना. या वर्षीचा बाबाचा सप्ताह आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय, हे आपल्या डोळ्यानं बघायला मिळतंय. हे आपलं परम भाग्य. आणि त्यामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं आणि आपल्याला ही कथा ऐकायला मिळते. या कथेला यज्ञांग कथा म्हणतात, कारण सूत महर्षी शौनकादी ऋषींना ही कथा सांगतात. एक संवाद. आणि दुसरा संवाद मी आपल्याला सांगितला की गंगामयाच्या किनाऱ्यावर शुकदेव भगवंत राजा परीक्षितीला ही कथा वर्णन करून सांगतात की राजाला त्या ठिकाणी शृंगी ऋषीनं शाप दिलाय. शमिकांच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला आणि मेलेला साप अडकवल्यामुळे शृंगीनं शाप दिलाय की राजा ज्यानं कोणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप अडकवला असेल तक्षक सर्पदंशानं त्याचा मृत्यू होईल. राजाला सूचना देण्यात आली आणि राजानं सर्वस्वाचा त्याग केला. मला असं वाटतंय की मरण आलं आहे, मरण येणार आहे हे माहीत झाल्याच्या नंतर तरी आपण संसारामधून बाजूला झालं पाहिजे. राजाला फक्त कळालं होतं काय, राजा म्हणत होता फक्त मला आता 7 दिवसात मरायचंय, तर लगेच सर्वस्वाचा त्याग. सगळं बाजूला सारलं आणि सगळं बाजूला सरून राजा गंगा मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन बसला आणि गंगा मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन वाट बघत बसला एखादा महात्मा येईल. आणि शुकदेव भगवंत त्या ठिकाणी आले आणि त्या शुकदेव भगवंतांनी राजाला कथा वर्णन करून सांगितली. आपल्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी जर आपण असतो आणि 7 दिवसात आपल्याला मरण येणार आहे माहीत असतं तर आपण पहिली बॅग भरली असती, गाडी केली असती, सगळे पाहुणे रावळे फिरून आलो असतो. आपण आलो असतो का नाही सांगा. पाहुणे रावळे सगळीकडे भेटी गाठी घेऊन आलो असतो. पण राजानं तसं केलं नाही. राजा म्हणला आता मला उद्धाराचा मार्ग काहीतरी काढावा लागेल, मला याचा माझा उद्धार झाला पाहिजे. काय करावं, सगळं त्यागलं गेलं, प्रपंच त्यागला गेला. नाहीतरी प्रपंच ही गोष्ट त्यागण्यासारखीच आहे. थोडे दिवस करायचं आणि नंतर त्याग करून द्यायचं, सोडून द्यायचं, याच्यामध्ये अडकून राहायचं नाही. प्रपंचामध्ये जेवढी लोक अडकून राहिलीत ना तेवढी बुडाली गेलीत. पण प्रपंचाला बाजूला सारून जे पुढे निघाले ना ते संत झालेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आज बाबांची आरती करावी लागते. बाबांचा एवढा मोठा सप्ताह होतोय त्याचं कारण आहे प्रपंचाचा विचार कधी केलाच नाही. बाबांनी जो विचार केला तो नेहमी लोकांचा विचार केला. समाजामध्ये मोठं व्हायचं असेल तर लोकांचा विचार करावा लागेल ना दादा. स्वतःचा विचार करतात मग काय कुत्रे मांजरे या जगामध्ये कमी आहेत का? संतांचे शब्द आहेत, नाही तरी काय थोडी श्वान सुगरे बापुडी. थोडी माणुसकी जर आपल्याकडे जिवंत नसेल तर मला असं वाटतंय की आपल्यापेक्षा कुत्रे मांजरे खूप चांगले आहेत. मी पुन्हा सांगतो पडसाहेब, कथा तर चालूच आहे, कीर्तन तर चालूच आहे, बाबांची ही प्रवचन ज्ञानेश्वरी आपण सगळे ऐकत आहात. जगभरात बाबांची ज्ञानेश्वरी ऐकली जाते. जगभरात सगळ्या जगानं ज्यांची प्रवचन ऐकावे असे एकच महाराज होऊन गेले आणि त्यांची प्रवचन ऐकले असे खंदारकर महाराज होते, असे धुंडा महाराज होते. आणि या जुन्या फळीच्या नंतर आज जगभरात ज्ञानेश्वरी जर कोणी नेली असेल तर ती ज्ञानेश्वरी डॉक्टर न्यायाचार्य शास्त्रीजींनी नेली, हे लक्षात ठेवा. जगामध्ये ज्ञानेश्वरी गेली, जगामध्ये. आज तरणे पोरं सुद्धा ज्ञानेश्वरी ऐकतायत.
तरणे पोरं सुद्धा आनंदाचे सिद्धांत ऐकतायत. ही कृपा कुणाची? आता बाबांचं काम चालू, डिजिटल ज्ञानेश्वरी तयार करतायत बाबा, डिजिटल. आपण जर ऍप करतायत बाबा, ऍप एक ओवी टाकली की ओवी येणार आणि त्याचा अर्थ खाली येणार. हे तंत्रज्ञान कुठं आहे सांगा? हे सगळं एका जागा. विज्ञान आणि परमार्थ, विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीचं एकमेव ठिकाण म्हणजे भगवानगड, हे लक्षात ठेवा. ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला मिळतात आणि या दोन्ही गोष्टीचा एकोपा गडावर आपल्याला मिळाला. आज हजारो आमची महाराज मंडळी, आज 100 महाराज महंत असतील आपल्या गडाचे, बरोबर. आज 100 तरी PhD झालेले असतील, कितीतरी आहेत. आज शास्त्री झालेत, डॉक्टरेट झालेत. नाही तर आजपर्यंतची महाराजाची व्याख्या काय? महाराजांची व्याख्या अशीच आहे, गबाळे कपडे, बरोबर आहे का नाही, असंच बस. पण नाही, शास्त्रीजींनी सांगितलं, बाबांनी सांगितलं की इथून पुढं महाराज लोकांच्या भेटी, माझ्या लक्ष द्या तुम्ही, महाराज तुम्ही इकडे बघा, महाराज लोकांच्या भेटी सर बस स्टँडला होतात, बरोबर आहे का नाही. शक्यतो आमच्या भेटी तर रस्त्यातच होतात. कुठं होतात? बोला ना. त्यांचं काम चालू राहील, तुम्ही लक्ष द्या. कुठं होतात? रस्त्यातच. कारण आम्हाला रस्त्यातच. नाही कळलं माझं बोलणं तुम्हाला? आम्हालाही रस्त्यातच आहे. पण एक वाक्य, आज कुठून आले? आज इथून आलो, आज शिरूरून आलो, आज बस खांब्या लिंब्याहून आलो, आज पाथर्डीहून आलो, इकडं गेलतो काल्याला, तिकडे गेलतो. पण शास्त्रीजींचं वाक्य सांगतो. शास्त्रीजींनी सांगितलं की अरे माझी अशी इच्छा आहे, संप्रदाय एवढा उंचीवर गेला पाहिजे की महाराज लोकांच्या भेटी बस स्टँडला नाही, महाराज लोकांच्या भेटी एअरपोर्टला झाल्या पाहिजे, एअरपोर्टला. आज कुठे गेले होते? आज इंग्लंडला काला करून आलो आणि फ्रान्सला जागराचं कीर्तन करायला चाललोय. उद्या अमेरिकेला कीर्तन आहे आणि भागवत कथा माझी चीनमध्ये. असं झालं पाहिजे. लक्षात आलं का नाही? असं झालं पाहिजे. आम्हाला काय केलंय? आम्हाला एकच लोकांत, वारकरी म्हणजे भोळ्या लोकांचा कारखाना. वारकरी म्हणजे भोळ्या लोकांचा कारखाना. वारकरी भोळे नाहीत, रोज गोळे खातेत. कशाने भोळे आहेत? रोज लाडू आहेत खायला इथं, पंचपक्वान नाहीत खायला इथं. पिंपळनेरकरांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे महाराज. शास्त्रीजींनी रात्री कौतुक केलं की न्यूजला मी बघितलं की अन्नदानाच्या बाबतीत पिंपळनेरचा नाद कुणीच करायचा नाही, एवढं अन्नदान चाललं. हे सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजे. माणुसकी थोडी तरी असली पाहिजे. राजानं सगळं त्यागलं आणि गंगा मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन बसला, पुन्हा अडकला. खरं सांगू, घडलेली घटना सांगतो. आम्ही एकदा चष्मा घेण्यासाठी एका दुकानामध्ये गेलो होतो, बीडमध्ये. चष्मा घेण्यासाठी, भाऊ चष्मा घ्यायचा होता साहेब, बीडमध्ये गेलो होतो. आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या दुकानात गेलो. दुकानदाराला विचारलं केवढ्याला चष्मा? म्हटलं हां तासभरामध्ये या महाराज, मी बनवून ठेवतो. मी त्या ठिकाणी खरं खरं घडलेलं साहेब, घडलेलं. तुम्ही ड्युटीला तिथे तुम्हाला सांगेल मी. त्या दुकानाचा पत्ता देईन. त्या दुकानात गेलो आणि त्या दुकानात गेल्याच्या नंतर त्या दुकानदारानं सांगितलं, म्हटलं चष्मा? म्हटलं हां महाराज. किती रुपये झाले? खरं म्हणजे तो म्हटला महाराज चष्मा 500 रुपयाचा आहे, चष्मा 500 रुपयाचा आहे, पण मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही. TV ला सुद्धा त्या ठिकाणी तुमचे कीर्तन आम्ही ऐकलेत, कथासुद्धा ऐकल्यात, यूट्यूबला सुद्धा आम्ही पाहतोय महाराज, सगळीकडे तुमच्या बातम्या वगैरे पाहतोय महाराज. एकच आहे, उलट माझ्या दुकानामध्ये तुम्ही आलात हे माझं परमभाग्य आहे. माझ्या दुकानाला तुमचे पाय लागले हे भाग्य आहे. पैसे नका, चष्मा असाच राहू द्या. उलट हे 100 रुपये घ्या. पायावर ठुलेन पाया पडला. मी म्हटलं अरे बाबा असं करू नको, चष्मा केवढ्याच आहे? म्हटलं खरं म्हणजे 500 रुपयाचा आहे. म्हटलं 100 रुपये कमी घे, पण पैसे घे, कामाचे पैसे. तो म्हटला नाही घेणार मी महाराज, तुमचे पैसे घेणार नाही. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. खरं सांगतो मी, खरं खरं सांगतो सगळ्याला. मी त्याला सांगितलं गड्या तू मला किती रुपयाचा चष्मा फुकट देतोस? तो म्हटला 500 रुपयाचा. मी म्हटलं एक गड्या ऐक, या जगामध्ये मला 50,000 रुपये देणारे लोक आहेत, या जगामध्ये मला 5 लाख रुपये देणारे लोक आहेत, 5 लाख रुपये देणारे. आणि 500 रुपये तू मला देतोस. तुझ्या गावात जर माझं कीर्तन असलं आणि कदाचित तुझं नाव घेण्याचंच माझ्याकडून विसरून गेलं, तू सरळ म्हणशील काय महाराज आहे, 500 रुपयाचा चष्मा यांना फुकट दिला, यांनी साधं माझं नाव सुद्धा चाटे सर घेतलं नाही म्हणे, नाव सुद्धा घेत. असला कुठं महाराज असतो का म्हणे, असला 500 रुपयाचा चष्मा फुकट दिला, नाव सुद्धा. अरे मला जिथं 50,000 रुपये देणारे लोक आहेत तिथं मी 500 रुपयावाल्याचं नाव कसं काय लक्षात ठेवणार? बरोबर आहे ना? हे बरोबर आहे ना? खरं सांगा, बरोबर आहे का नाही?
मला 5 लाख रुपये देणारे लोक असतील तर 500 रुपयेवालेच आई मी नाव कसं काय ध्यानात ठेवणार आहे? ध्यानात ठेवू शकत नाही. त्याला एकच सांगितलं, गड्या मी तुझं कधीच नाव ध्यानात ठेवणार नाही, उलट माझ्याकडे पैसे आहेत, एक लक्षात ठेव, माझ्याकडून पैसे घे. पण एखाद्या वेळेला एखादा खेड्यातला गरीब माणूस काठी टेकत एखादा म्हातारा इथे येईल आणि एखादा म्हातारा इथं आल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला 500 रुपयाचा चष्मा पाहिजे, त्याच्याकडे फक्त 300 रुपये आहेत, ते 200 रुपये काढून घे, 100 रुपये त्या म्हाताऱ्याच्या हातावर टेक आणि राहू द्या म्हणावं बाबा, हे 200च बाद झाले आणि 100 रुपये परत देऊन टाक. ज्या वेळेला म्हातारा चष्म्याला हात लावेल त्या वेळेला तुझी आठवण केल्याशिवाय राहणार. बरोबर बोलतोय ना मी सगळं? या गोष्टी महत्वाच्या आहेत ना ताई, या गोष्टी महत्वाच्या आहेत. हा, ह्या गोष्टी, आणि या गोष्टीकडे आता कीर्तनकाराने नाही लक्ष द्यायचं तर मग या गोष्टीकडे कुणी लक्ष द्यायचं? कथाकाराने नाही लक्ष द्यायचं तर कुणी लक्ष द्यायचं? आज आपल्या देशातली गाय उपवाशी, आज या देशामध्ये कितीतरी गोशाळेला चाऱ्याची अडचण. या गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. कोण लक्ष देणार आहे? परमार्थात आपण करत आहोत, पण परमार्थाबरोबर माणुसकी सुद्धा जिवंत राहिली पाहिजे अशी आमच्या कथेची आणि संत भगवान बाबाच्या व्यासपीठाची इच्छा आहे की माणुसकी जिवंत राहील. शास्त्रीजींनी गडावर ज्ञानेश्वरी विद्यापीठ सुरू केलं. कशासाठी? गोरगरिबाची मुलं शास्त्री झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या. सांगेन मी, पुढे जायचंय मला. सगळा त्याग केला आणि सगळा त्याग करून राजा जाऊन बसलाय. शुकदेव भगवंताचं आगमन झालं. शुकदेव भगवंताचं आगमन झाल्यावर सद्गुरूंच्या पायावर नतमस्तक झाला, गुरुच्या चरणावर लीन झाला आणि सांगितलं सद्गुरूंना की महाराज काही करा, आता तुम्ही माझे गुरु आहात, माझं संपूर्ण जीवन तुमच्या हातात आहे. काय झालंय राजा? महाराज 7 दिवसामध्ये माझा मृत्यू होणार आहे, सर्पदंशाने मी 7 दिवसामध्ये मरणार आहे. महाराज याच्यातून माझी सुट झाली पाहिजे. इकडे बघा, शुकदेव भगवंतांनी राजाच्या पाठीवर हात टाकला, सांगितलं राजा काळजी करू नकोस, मी आहे. एक वाक्य सांगू, ज्यावेळेला साधू संत आपल्या पाठीवर हात ठेवून म्हणतात ना मी आहे, त्यावेळेला देव मिळाला एवढा आनंद वाटतो. देव शुकदेवानी सांगितलं राजा काळजी करण्याचं कुठलंच काम नाही, मी तुझ्या पाठीशी. महाराज पण मी मरणार आहे, 7 दिवसामध्ये मी मरणार आहे. 7 दिवसात माझा उद्धार होईल असं एखादं साधन या कलियुगामध्ये आहे का महाराज? सांगितलं राजा काळजी करू नकोस, 7 दिवसात नाही, या कलियुगामध्ये 1 तासामध्ये सुद्धा उद्धार झालेल्या बातम्या आहेत. 1 तासात कुणाचा उद्धार झाला महाराज? 1 तासात. त्यावेळेला शुकदेव सांगतात की राजा खटवांग नावाचा एक राजा होऊन गेला आणि खटवांग नावाचा राजा प्रपंचामध्ये व्यापलेला होता. आई एके दिवशी सद्गुरूकडे गेला आणि सांगितलं माझं भविष्य बघा, भविष्य बघा म्हणून सांगितलं. इकडे लक्ष द्या. सद्गुरूने हात बघितला आणि सांगितलं राजा आता तू पाहुणे रावळ्यांना फोन केलेस तरी बरं पडेल, कारण तुझ्या हातात आता 1च तास राहिला, 1 तास राहिलाय. भागवतात 1 तास उल्लेख आहे आणि नाथ महाराजांनी विचार केला 1 तास उरला, पण 1 तासामध्ये खटवांगानं उद्धार करून घेतला. संतांनी त्याला वर्णन केलंय, लिहून ठेवलंय. 1 तास उरला खटवांगराया, 1 तास उरला खटवांगराया, 1 तास
तास उरला खटवांग रायाशी, खटवांग नावाचा राजा होऊन गेला। एका तासामध्ये उद्धार झाला, एका तासामध्ये। एक तास उरला खटवांग रायाशी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली। एका तासामध्ये उद्धार होऊ शकतो राजा, तुझ्याकडे तर अजून 7 दिवस आहेत। 7 दिवसामध्ये काही करता येईल राजा, म्हणून 7 दिवसामध्ये राजाचा सुद्धा उद्धार झालाय। श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया। 7 दिवसामध्ये उद्धार, 7 दिवसामध्ये। आणि मग शुकाचार्यांच्या समोर राजा परीक्षित बसलाय आणि प्रश्न विचारलाय। प्रश्न आपल्यासारखे नव्हते, आम्हाला काही प्रश्न विचारतात, पण खरंच सांगतो साधूच्या जवळ गेल्याच्या नंतर प्रश्न उद्धाराचा असला पाहिजे। संतांनी लिहून ठेवलंय, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, आईसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे। माझा उद्धार झाला पाहिजे। आमचा कशाने उद्धार होईल? पुसावेसी हे चिवाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील। साधू जवळ गेले, हे विचारिता मला एका गावात मी गेलो, गेल्या गेल्या एक जण म्हणला, महाराज आलात का? म्हणलो हो, आमच्या पोराला पोरगी बघा। म्हणलं का मी पोरगी बघण्यासाठी इकडे तिकडे जात होतो? नाही नाही, तुम्ही रोज बोंबलं थिंडतात म्हणून बोंबलं। मग तुमच्या पोराली पोरी बघाय बोंबलं थिंडत होतं आम्ही का काय? साधू जवळ काही पण। माझ्याकडे एक जण आलत, महाराज जय हरी, म्हणलं जय हरी, लग्न झालं? म्हणलं चांगलं झालं, चांगलं झालं, लग्न झालं, 2 वर्ष झालं, मस्त झालं। म्हणलं पहिले 6 महिने मस्त चाललं। म्हणलं मग आता वर्षभरापासून असं आहे। म्हणलं किती महिन्यापासून असं? म्हणलं 12 महिन्यापासून। म्हणलं या पट्ट्याचं 6 वर्षापूर्ण असं आहे, माझंच नीट नाही तर तू कुठं नीट करीत बसू? गोपाल कृष्ण भगवान की जय। कुठं नीट करावं सांग? घरोघरी मातीच्या चुली असतात हो, भांडणं प्रत्येकाच्याच घरात असतात, नवरा बायकोचे भांडणं होतच असतात। पण एक वाक्य ऐका, आपल्या घरातले भांडणं 4 भिंतीच्या आत असले पाहिजे, ते बाहेर निघले नाही पाहिजे। आपल्या घरातलं कधीच कितीही जवळचा मित्र आणि कितीही जवळची मैत्रीण असली ना, तरी आपल्या घरातलं भांडण कधी दुसऱ्याला सांगायचं नाही। आपण काय करतो माहिती का? माझी खूप जवळची मैत्रीण आहे म्हणून आपण घरातल्या काही गोष्टी तिला शेअर करतो, पण महिन्याभरानं लक्षात येतं आपण जिला आपली म्हणून काही गोष्टी शेअर केल्यानं तिनं त्याचा शेअर बाजार केलेला असतो। कळलं असेल की माझं बोलणं तुम्हाला? कळलं असेल ना? या जगात देव सोडला तर आपलं कुणीच नाही। हे सगळे लोक रडून ऐकतात आणि दुसऱ्याजवळ हसून सांगतात, कारण टिंगल करतो त्याचंच नाव प्रपंच आहे। तुकोबारायांनी नाटाच्या अभंगात वर्णन केले सर, त्याचं नाटाच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की असा संसार आहे टिंगल, शहाण्याची टिंगल करतो। त्यामुळे आपण आपल्या प्रपंचातल्या गोष्टी मांडायच्या तर देवापुढं मांडल्या पाहिजे, भगवंताच्या समोर बसावं। खूप जीवनामध्ये दुःख आलं तर संत भगवान बाबाचा फोटो समोर मांडावा। ऐका ना, बाबांचा फोटो समोर मांडावा, बाबाच्या फोटो समोर बसून बाबाला म्हणावं, बाबा काय चुकलंय आमचं, का आमच्या जीवनात दुःख देत आहे? दरवर्षी नारळी सप्ताहाला हजर असतो बाबा, बाबा दरवर्षी पुण्यतिथीला सुद्धा हजर असतो बाबा, जयंतीला सुद्धा हजर असतो बाबा, दर एकादशीला सुद्धा गडावर असतो बाबा, मी गडावर असतो बाबा, काय चुकलंय? खरं सांगू, अंतकरणापासून जर तुम्ही बाबांसमोर बसाल आणि बाबांना बोलाल ना, बाबा तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढून दिल्याशिवाय राहणार नाही। कितीतरी उदाहरण आहेत तिथं, कितीतरी उदाहरण आहेत, कितीतरी अनुभवी माणसं असतील। का एवढी सेवा करतो आम्ही, काय चुकलं? का आमच्या जीवनात एवढं दुःख देतात? विचारलं पाहिजे कधीतरी, पण त्यासाठी आपली भक्ती तेवढी श्रेष्ठ असली पाहिजे। शुकाचार्य सांगतात, राजा काळजी करू नकोस, एका तासामध्ये तुझा खटवांगाचा उद्धार झाला, तुझ्याकडे 7 दिवस आहेत। त्यावेळेला राजानं काही प्रश्न विचारले, त्यातला पहिला प्रश्न आहे की महाराज मरणासन्न अवस्थेमध्ये, मरण आता माझं जवळ आलंय, मी नेमकं काय केलं पाहिजे, याच्यातून माझा उद्धार झाला पाहिजे।
शुकाचार्यांनी सांगितलं राजा कलियुगामध्ये त्यासाठी श्रीमद भागवत महापुराण, ही श्रीमद भागवताची कथा जर ऐकली, हे श्रीमद भागवताचे श्रवण जर केलं, चिंतन जर केलं, तर माणसाचा उद्धार होऊ शकतो. मग महाराज ती कथा मला सांगा, त्यासाठी तर मी या ठिकाणी बसलोय. मग मरण जवळ आलेल्या नंतर त्या व्यक्तीनं मरण गोड करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? मला असं वाटतंय मरण गोड झालं पाहिजे. मरण तर प्रत्येकालाच येणार आहे. इकडे लक्ष माझ्याकडे, मरण तर प्रत्येकालाच येणार आहे, पण आपलं मरण गोड झालं पाहिजे. राजा म्हणतोय माझं मरण गोड करण्यासाठी काय करू? आपला शेवट चांगला झाला पाहिजे. आणि अजून एक वाक्य बोलू द्या मला. कुणाला वाटत नाही तुमचा शेवट चांगला व्हावा? मला वाटतं माझा शेवट चांगला व्हावा. तुम्हाला वाटत नाही का तुमचा शेवट चांगला व्हावा? बोला ना, अरे बोला ना. वाटतं ना? वाटतं ना? मग एक काम करावं लागेल. काय? संतांनी वर्णन केलंय, नाटाच्या अभंगात तुकोबारांनी फार सुंदर लिहिलंय. आपला उद्धार व्हावा, आपला शेवट गोड व्हावा असं वाटतं का? तर त्यासाठी काही थोडा बहुत लाग पाठ, भक्ती भाव धरा बळकट, भक्ती भाव धरा बळकट, मन ध्यान त्याला उनिया नीट, मन ध्यान त्याला उनिया नीट, शरी करणे असेल गोड शेवट गा, शरी करणे असेल गोड शेवट गा, राम स्मरा आधी, राम स्मरा आधी, राम स्मरा काही थोडा बहुत लाग पाठ. काय करा? करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा. शेवट गोड करायचं तर देवाशिवाय कुणाचा शेवट गोड होत नाही. आतापर्यंत जेवढ्या लोकांचं गोड झालंय म्हणून बातम्या कानावर आल्या, तेवढ्या देवाला धरूनच गोड झालेलं आहे. देवाला सोडून आजपर्यंत कुणाचंच गोड होत नाही. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत ना, हे लक्षात ठेवा. सुखदेव सांगतात, राजा देवाला धरून केलं की तुझं जीवन गोडच आहे, तुझा 7 दिवसात उद्धारच आहे. तुम्हालाही मस्त माहितीसाठी सांगतो, काम कुठलेही करा, पण काम देवाला धरून करा. शेवट तो होतो तुझियाने गोड, म्हणून चाड धरीत सो, देव भोगा भोग कलेवराचा भार, साहू तुझ थार त्याच मध्ये. तुकोबराचे शब्द आहे. शेवट देवाशिवाय गोड होत नाही. आणि देवाला धरून केल्याच्या नंतर काही पण गोड होते सर, काही पण गोड होत आहे, पण देवाला धरून करा. शुकाचार्यांचा फार सुंदर उपदेश आहे. गंगा मैयाच्या किनाऱ्यावर राजा परीक्षित त्याला समजूत काढतायत. मरण आलंय ना, मरण जवळ दिसते ना डोळ्यासमोर, म्हणून राजा घाबरलाय. तर त्याची भीती घालवण्यासाठी हे चिंतन आहे. हे चिंतन आहे. तुकोबराय म्हणतात, काळजी करायचं काहीच काम नाही. आपण जर देवाला धरून करत असू ना, तर तुमचं मरण 100% गोड होईल. काय गोड नाही झालं महाराज? मांस चर्म हाड देवा आवडे, हरी रंगले, काही नवचे वाया गेले, हरी सुंदर. मांस चर्म हाड देवा अवघेची गोड, जे जे हरी रंगी रंगले, हो काही नवचे वाया गेले. ऐका ना, देवाला धरून केल्याच्या नंतर मांस गोड झालं. मांस झालं का नाही झालं सांगा? सज्जन कसं यायचं? मांस गोड. देव मांस विकू लागायचा हो, देव मांस विकू लागायचा. मांस गोड, चमडा गोड. चांभाराच्या जातीमध्ये महाराज जन्माला आले, रोहिदास चांभार नावाचे संत. अहो त्यांचं चमडं सुद्धा गोड झालं. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. आलं लक्षात? मांस गोड, चमडं गोड, हाड गोड झाले. हाड हाड कुणाचे? चोकोबराचे हाड गोड झाले. हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतो ते, हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतो ते. आपले थोबाड सुद्धा म्हणत नाही. काय विशेष आहे सांगा? जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्या. गौऱ्या म्हणत होते का नाही सांगा? हाड गोड. बघा, मांस गोड, चमड गोड, हाड गोड. मांस चर्म हाड. मला खरं सांगा, चोऱ्या गोड होतील का? चोऱ्या
पटकन सांगा, चोऱ्या गोड होतील का? चोऱ्या होतील का सर? नाहीत होणार. गोपाळाने काय केलं? बोला ना, गोपाळाने काय केलं? चोऱ्या. गोपाळाने चोऱ्याच केल्या, पण गोपाळांच्या चोऱ्या एवढ्या शिरसावंदे झाल्या की गोपाळांच्या चोऱ्या सांगितल्याशी केवढा बी सप्ताह असू द्या संपतच नाही. नाही कळलं तुम्हाला माझं बोलणं? काल्याचं कीर्तन काय सांगावं लागतं गोपाळांच्या? काय केलं गोपाळांनी? काहीच नाही. गोपाळांनी चोऱ्याच केल्या, पण देवाला धरून केल्या. कोणाला धरून केल्या? बोला ना, देवाला धरून केल्या. देवाला धरून केल्यामुळे त्यांच्या चोऱ्या गोड झाल्या. मला सांगा, मारामाऱ्या गोड होतील का? मारामाऱ्या गोड होतील का? नाही. पांडवांनी काय केलं? कालच ऐकलंय आपण. पांडवांनी काय केलं? मारामाऱ्या. पांडवांनी मारामाऱ्या केल्या, पण पांडवांनी मारामाऱ्या देवाला धरून केल्या. त्याच्यामुळे पांडवाच्या मारामाऱ्या एवढ्या गोड झाल्या की त्या मारामारीचा ग्रंथ तयार झाला. आणि त्याच्यावर तुम्हाला मला फुलं ठेवून पाया पडून लोकांना ओरडून सांगावं लागतं. काय? महाभारत, पांडव प्रताप. मारामाऱ्याच येत नाही, पण मारामाऱ्यामध्ये देव होता या लक्षात. त्याच्यामुळे ध्यानातच ठेवायचं. काय काम कुठलंही करायचं, शुकाचार्य सांगतात, राजा देवाला धरून जर असेल तर तुझं मरण गोड झाल्याशिवाय राहणार नाही. काय गोड होणार नाही सांगा? शुभाशुभ गोड तुम्हा गोडांच्या नावे, शुभाशुभ गोड तुम्हा गोडांच्या नावे, अशुभतया पुढे शुभ होनी जाणे, अशुभतया पुढे शुभ होनी जाणे, तया पुढे शुभ होनी जाणे, अशुभतया पुढे शुभ होनी जाणे, पाहे दयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभतया पुढे शुभ होनी जाणे, अशुभतया पुढे शुभ होनी जाणे, पाहे दयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभतया पुढे शुभ होनी जाणे, अशुभतया पुढे शुभ होनी जाणे. आलं लक्षात तुमच्या? कोण पाहे तयाकडे? कुणाकडे? वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभ तया पुढे आणि शुभ होनी ठाके. अशुभ गोष्टी सुद्धा शुभ होतात, फक्त देवाला धरून असलं पाहिजे. कोणाला धरून असलं पाहिजे? काम देवाला धरूनच करायचे. देवाला सोडून कुठलंच काम करायचं. काम चांगलं करणं होईल, नाही तर वाईट करणं होईल, पण काम देवाला धरून करायचं. कोणाला धरून करायचं? देवाला धरून. का हे ध्यानातच ठेवायचं. देव मध्ये देवाला धरून केलं की काम चांगलं होणार, आणि देवाला सोडून केलं की मग फेल जाणार. तुका म्हणे देवा विन केला शिन तो मिथ्या. मिथ्या होऊन जाते सगळं मिथ्या. शुकदेव सांगतात, राजा तू आता कथा ऐकायला बसलास, राजा तू कीर्तन ऐकायला बसलास, तू कथा ऐकायला बसलास, आणि त्यामुळं माझ्या मुखातून मी तुला ही कथा सांगणार आहे. त्यामुळं काळजी करायचं काम. आपले माणसं संतुष्ट नाहीत, आपले माणसं समाधानी नाहीत. एका सेकंदामध्ये मरण आलंय म्हणलं की राज्याचा त्याग. आपल्याला जमन का? खरंच जमन? काही सांगा बरं. नाही जमत आपल्याला. माझ्या एका मित्राला 9 किलो सोन्याचा हंडा सापडलाय. सोन्याचा हंडा. मी त्याला भेटायला गेलो, म्हणलं तुला सोन्याचा हंडा सापडला, अभिनंदन तुझं. बारीक तोंड करून कपाळाला हात लावून बसला होता. म्हणलं तुला सोनं सापडलं नसं, नाराज व्हाय काय झालं? काय सांगायचं म्हणला, त्या हंड्यावर काय लिहिलंय बघ ना. म्हणलं काय? हा हंडा 5व्या क्रमांकाचा आहे. म्हटलं मग तुला नाराज व्हाय काय झालं? 4 कुणी नेले असतील. म्हणजे माझं बोलणं कळलं असेल की तुम्हाला बऱ्यापैकी. ती 4चं काय घेणं देणं? तुला 5वा मिळाला त्याच्यात समाधान मान.
आहे त्या गोष्टीमध्ये समाधान माना, नाही त्याचं दुःख करत बसू नका. आणि आपल्याला आजपर्यंत जे दुःख दिले ना, नाही त्या गोष्टीनं दुःख दिलं, आहे त्या गोष्टीनं कधीच नाही. आपल्या नवऱ्यानं आपल्याला 500 रुपये साडी आणली ना, नटू नटू तीच घालायची, शेजारणीची 5000ची बघून नाराज व्हायचं नाही. कारण तुमची परिस्थिती तशी नाही ना. तुम्हाला एक तर 5000ची मिळणार नाही, पण नाराज झाल्यावर 500च्या साडीतला आनंद निघून चालला ना. आका आका कळायला लागलं का मी काय सांगायला लागलो? एक वाक्य बोलू द्या मला.